दोन जे पोलीस स्टेशन आहे, जे 11 पोलीस स्टेशनपैकी 2 पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिल नगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे। तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरानगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे। आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील। या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी 3 पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल, कधी हटवलं जाईल, तिथल्या पण लोकांना रिव्ह्यू दररोज आमच्या चालू राहील। जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मूवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय घेऊ। अटकेतील आरोपींची संख्या आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि फहीम खान आणि सोशल मीडिया किंवा या सगळ्या पोस्टवर काय ते आत्ता जे आहे आपल्याकडे 80 एक्युज्ड एडल्ट्स आणि 11 मायनर एक्युज्ड असे 91 एक्युज्ड आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते। काहींच्या मेडिकल चालू आहे, तर हे सगळे जवळपास 91 एक्युज्ड आहे। सर काही आरोप सर 9 जण आले होते तक्रार द्यायला आणि त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते। पोलिसांना सगळं माहिती होतं आधी हे प्रश्न झालेलं आहे। तर हे इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे। बांगलादेश कनेक्शन आहे का सर? सॉरी 2 सिरियसली अक्यूज जे आहेत इंजर्ड अक्यूज त्यांची डेथ झाल्याचं रूमर सुद्धा बाहेर स्प्रेड झालं। असं काही नाही आहे। ते जे इंजर्ड होते ते व्यवस्थित आहे, मेडिकल ते डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सुधरत आहे। बांग्लादेश कनेक्शन काय आहे का? जी कर्फ्यू में जैसे मैंने बताया कि कर्फ्यू में थोड़ा हमने स्टडी किया, उसके बाद में कुछ 2 पुलिस स्टेशन हैं कपिल नगर और नंदनवन, इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से। और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशंस हैं जिसमें जो मैं आपको नाम देना चाहता हूँ, हमारे जोन 3 में लक्कडगंज, पांचपौली और शांतिनगर, परिमंडल जोन 4 में सक्करधरा, इमामवाड़ा और जोन 5 में यशोधरानगर, यहाँ पे संचारबंदी में 2 घंटे की छूट दी गई है। लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में उस सभी चीज़ों को देखते ये किया गया है। 3 पुलिस स्टेशन जो जोन 3 में हैं उनमें संचारबंदी आज भी हमने जैसे थी वैसी रखी है। उनके नाम है कोतवाली, तहसील और गणेशपेठ। गिरफ्तारी का स्टेटस क्या है? अभी तक 80 लोगों के ऊपर हम वो कस्टडी में हैं और 11 उनके अलावा 11 लोग माइनर हैं। फंडिंग झाल्याची काही माहिती आहे का सर? बांगलादेशमधून काही फंडिंग? हे आता आम्ही व्हेरीफाय करतोय दररोज कोणते नई आज आम्ही पण आता वाचला आणि ती सगळी गोष्टी कारण काय की जे समोर येतात ते सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो आणि ते व्हेरीफाय केल्यानंतरच मी तुम्हाला काही सांगू लोकांचा शकणार। असा पण दावा आहे की घरात शोकसभा सुरू असताना अभी कुछ ऐसा नहीं है, वो सारी चीज़ें देख के हम लोग उसके ऊपर कार्रवाई करेंगे कितना किस चीज़ में गिरते हैं। Are you considering Fahim Khan as key accused in this case, Nagpur violence? Chief accused. Chief accused. See, accused is accused. Those who have engineered it, they are part of this, and if it is part of some conspiracy, that is also being established, and this is part of the investigation. सर, अभी तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। एक नाव आणखी पुढे येत आहे। सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती एका हिंदू एक नेते होते, त्यांना जर कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता, त्याला नंतर जामीन झाला। सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाके परिसरातला, आणि याचा या हिंसेतला संबंध काय होता? जसं मी सांगितलं हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावरही कारवाई करू। सर नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत, याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील ह्या 2 तासामध्ये?
जसं म्हणजे आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे, कारण हे एकच वेळेस असा निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो. हे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतला. सर काही मायनॉरिटीज सर काही चौकशीसाठी सय्यद मी जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो. आत्ताचे नाव समोर आहे, माझ्याकडे ते आकडा नाही आहे. ते मी काही minorities are accusing police of atrocities in Hansapur and Bhaldarpur see and property that damage. about this I cannot say this thing has happened. There are videos on record, so if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrang Dal case when they were produced. Why was PCR not asked Please for? check the records. On that basis you asked me this question. Sir, MCR आता आगामी काळामध्ये गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे. तर या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे. तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती. आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असा केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील. आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे, ते आपण त्याप्रमाणे करतो आहे. तर पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली ते जाणार आहे? माननीय PM साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह नाही, असतात. ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात, जे रूट असो कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो. त्याच्याबद्दल सध्या मी काही बोलणार नाही. जसं तुम्ही सांगितलं आता हे जे गोष्टी समोर येत आहे, जे एव्हिडन्स समोर येत आहे, त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.